एकेकाळी ओठांच्या लिपस्टिकचे ठसे कॅरी करणारे आम्ही आता काय करतो माहित आहे? तुमचा थकलेला हप्ता 10 तारखेच्या आत भरा, नाहीतर ही असली नोटीस कॅरी करतो. काय वाटत असेल आमच्या जीवाला? लय वाईट वाटतं रे, काय सांगू, लय वाईट वाटतं. पण काय करणार? कॉलेजमध्ये असताना ज्याने आमचा उपयोग केलाय ना, त्यांना विचारा आमची किंमत. अहो, सुखी संसार झाले त्यांचे, मुलं मोठी होऊन परदेशात गेली. वेगवेगळ्या रंगांचे लिपस्टिकचे ठसे, गुलाबाच्या पाकळ्या, अत्तर मारलेली लव्ह लेटर, अरे किती आठवणी आहेत रे आमच्या. करायच्या म्हटल्या तरी आत्ताच्या पिढीला जमणार नाही. अहो, रक्तानं लिहिलेली पत्र कॅरी केलीत आम्ही. ज्याच्यासाठी लिहिलंय तो नसेल तेवढे आम्ही शहारलोय त्या प्रसंगाने. त्या लव्ह बर्ड्सना काय ओढ असायची आमची. पोस्टमन काकांच्या रस्त्याकडे डोळे लावून बसलेले असायचे रे ते. कधी एकदा आम्ही येतोय आणि आम्हाला हळूच फोडून गुपचूप त्यातला मजकूर वाचून काढतोय असं व्हायचं त्यांना. सगळ्या भावनांचा खेळ होता रे. इज्जतीत आम्ही त्या भावना एकापासून दुसऱ्यापर्यंत पोचवायचो. आता आहे का असं कोण? हा, आई वडिलांचं काळीज घेऊन मिलिटरीतल्या मुलाबरोबर आम्ही जम्मू काश्मीर फिरायचो. रक्षाबंधनाला पार पुण्या मुंबईला जायचो. कुठून कुठून आलेलो त्या पोस्टमन काकांच्या बॅगेत नुसता किलबिलाट असायचा. त्यांनी मारलेला स्टॅम्पचा टॅटू दिमागात मिरवत कुणाच्या तरी भावाच्या हातात पडायचो. तो बिचारा ढसाढसा रडायचा. बहिणीला बघून, तिला भेटून महिने काय वर्ष उलटलेलं असायचं आणि त्यात तिची राखी मिळाल्यावर त्याचा ऊर भरून यायचा. आणि आमचे डोळे आता कुठल्या तरी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये भरपूर सामानात आम्ही पडून असतो. काळ कुणासाठी थांबत नसतो, तेच खरं आहे रे. सुरुवातीला शुभ्र पांढऱ्या पोशाखात असलेले आम्ही आता मस्त गोवा व्हाईब स्टाईलमध्ये राहतो. अंगावर रंगीबेरंगी चित्र असली तरी मनातून दुःखी आहे रे आम्ही, दुःखी आहे. आता पहिले दिवस राहिले नाहीत. आता लग्नात आहेर करायचं म्हटल्यावर आमची शोधाशोध सुरू होते. या ऑनलाईनच्या जमान्यात तेवढाच आपला ऑफलाईन उपयोग राहिलाय. 100 रुपयाची नोट लपवायला लोक आमचा उपयोग करतात. अरे कुणाची फसवणूक करताय तुम्ही? आलेला सगळा पगार, दिवाळीचा बोनस घेऊन घरातल्या देवाऱ्यात बसायचो रे आम्ही. आणि आमच्या आडून अशी लुच्चेगिरी करता काय? लग्नातल्या जेवणाचं एक ताट 200 रुपयाचं आहे रे. जरा तरी लाज बाळगा.